रघुपती राघव राजा राम पुनीत पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पुनीत पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पुनीत पावन सीताराम पावन सीताराम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम गजर असाच का आणि हाच का की काल सांगितलं असतं कुठेतरी पूर्वरंगाशी किंवा उत्तर रंगाशी जोडणारा गजर असावा खरं तर ते गजर भरपूर आहे. या गजरामध्ये आपल्याला सगळ्यांना रामप्रभू माहिती आहे की मूळ आपलं सगळ्यात जास्त प्रेम असणारं ते दैवत आहे. भारतामध्ये रामांवरच प्रेम जास्त आहे. याच्यामध्ये सांगितलंय की रघुवंश आहे त्यांचा. रघुपतीपासून ते सुरुवात झालं. पुढे राघव. राघव म्हणजे दशरथ महाराज रामाला राघव कशी हाक मारायचे. रघुपती राघव तो राम आहे, राजा राम आहे तो, आणि पतितांचा उद्धार करणारा आहे. रामाच्या कथेमध्ये आपण बघितलंय किती पतितांचा त्याने उद्धार केलाय. अहिल्याशिळा राघवी मुक्त केली म्हणून पतित पावन. आणि तो कुणाचा आहे तर सीतेचा आहे म्हणून सीताराम. असा हा गजर आहे. आता हाच गजर का केला. आपला पूर्वरंग काय म्हणती तोची भला आणि व्यसनी राखी जो सखुळाला. आठवा बरं सूर्यकुळे यांचं इक्वावशीपासून सुरुवात झालं. आपल्याला माहिती आहे लवाकुशांपर्यंत माहिती आहे. एक जण दाखवावा वेगळा. सगळ्यांनी आपलं जे काही कुलाची रीत आहे ती पाळली आणि म्हणून त्या कुळातल्या सगळ्या राजांना म्हणती तोची भला म्हणता येईल. लक्षात घ्या. त्यातला कुठचे आपल्याला माहिती नाही त्या प्रत्येक राजाबद्दल. याच्यात माझ्या माहितीप्रमाणे पुन्हा उदाहरण दिलं. एकच फक्त थोडा वेगळा होता. पण लक्षात घ्या कुळ किती महत्वाचं होतं. का ते कुळ महत्वाचं आहे. त्याचं नाव होतं असमंज. आणि तो वेगळा वागतोय असं कळल्यानंतर त्याला हाकलून देण्यात आली. मला हे कुठे पुस्तकात नाही. मला असं वाटतं तेव्हापासून असमंजस असा शब्द आला असावा. आपण म्हणतो तो ना असमंजस म्हणजे त्याला काही कळत नाही. बाकी सगळे इक्वावशी पासून लवाकुशापर्यंत बघा सगळे म्हणती तोची भला. याला जागणार आहे प्रत्येकाने चांगलंच काम केलंय. 22 जानेवारीला आमच्या अख्ख्या देशामध्ये, कारण आम्ही तिथे त्या दिवशी अयोध्येमध्ये रामप्रभूला बसवली. जे कित्येक वर्षाचं स्वप्न होतं ते पुरं झालं. आणि मला वाटतंय भारताच्या इतिहासातला तो सगळ्यात मोठा दिवस असेल की ज्या दिवशी अख्ख्या देशभर फक्त रामप्रेमाची लाट होती की याच्या आधी कधी एवढी उसळली नव्हती आणि याच्या नंतर उसळणार नाही. इतकी मोठी लाट रामप्रेमाची ज्या दिवशी उसळली तो दिवस. आणि हे कुठे झालं. अयोध्येत. अयोध्येतच का तर ती त्यांची जन्मभूमी आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हे सगळे राजे कुठे होते. अयोध्येत होते.
पण ज्या रामप्रभूंवरती आम्ही इतकं प्रेम करतो ते रामप्रभू कुणामुळे? सोपं उत्तर आहे, राजा दशरथ. रामप्रभूंबद्दल आम्हाला खूप माहिती आहे, पण दशरथांबद्दल आम्हाला कमी माहिती आहे. लक्षात घ्या. किंवा ज्या नगरीचा आम्ही आता जय जयकार करतो, आज जी नगरी बघण्यासाठी आता टूर अँड ट्रॅव्हल्स कंपन्या नुसतं म्हणजे अयोध्या टाकलं की अनेक लोक येतात, गाडी फुल होते आणि जातात. पण मला एक सांगा, मग ती अयोध्या, तिचं नावच अयोध्या आहे, पण तिच्यावर काय कधी संकट आलीच नसती? आली, पण ती परतवून लावण्यात आली. आणि लक्षात घ्या, ती परतवून लावत असताना दशरथांच्या काळामध्ये जेव्हा संकट आलं अयोध्येवरती, तेव्हा ते परतवून लावताना दशरथांनी मंगलमूर्तीला शरण केले आणि मंगलमूर्तीने कृपा केल्यामुळे ते संकट टळले. आणि म्हणून दशरथ महाराज सुद्धा मंगलमूर्तींचे भक्त होते. परवाच्या एका कीर्तनामध्ये मी सांगितलं, निरूपणाबद्दल कोणतीही शंका घ्यायची नाही, विशेषतः कुशंका. रामायणाबद्दल काय माहितीये का? आम्ही एक कुठचं तरी रामायण वाचतो आयुष्यात, आणि मग येणाऱ्या प्रवचनकाराला किंवा कीर्तनकाराला आम्ही 4 प्रश्न विचारतो. वास्तविक रामायण शेकडो आहेत. प्रत्येक रामायणामध्ये वेगवेगळं आहे. तुम्ही परवा का कीर्तन सांगितलं, मी वाचलं त्या रामायण, ते नाहीये. सगळी वाचत नाही आपण ना. तुमच्या इथे मी 1 वर्ष ललिताला जी कथा केली, केवट. वाल्मिकी रामायणामध्ये नाहीये केवट. अहो पण तो तुलसी रामायण आहे ना. मला सांगायचं काय, शंका घ्यायची नाही. आपल्याला पटलं नाही गप्प बसा, आणि नाही तर शक्य असेल सगळी वाचून काढा. तर आपला विषय चालला होता, दशरथ राजा मंगलमूर्तीचे भक्त होते. भक्तांमध्ये 3 प्रकार आहेत. आपण कुठे बसतो त्याचा ज्याचं त्याने ठरवा. मी 3 प्रकार सांगतो. पहिले भक्त असं आहे की ते जन्मजातच भक्त असतात. पूर्वापासून जन्मापासून ते भगवंताची भक्ती करायची असं मनात असतं, त्यामुळे कायमच भक्त असतात, आयुष्यभर भक्त असतात. आणि जे असे असतात ते कायम कथा कीर्तन प्रवचनाला देवळात हजर असतात, कारण मनातच भक्त असते, भक्तिभाव असतो. नाही, मला जायला लागेल. लक्षात. हे पहिल्या नंबरचे भक्त. दुसऱ्या नंबरचे भक्त असतात, एखादं संकट आलं किंवा एखादा तडाखा बसला आणि त्यावेळेला भगवंताच्या चरणाशी गेल्यानंतर आपल्यावरचं संकट दूर झालं, तेव्हापासून सुरू होतात. नाही, त्यावेळेला मला भगवंतानी वाचवलं, मी त्याला म्हटलं अमुक असं कधी गेलं संकट. आणि तिसरे असे असतात, आयुष्य संपलं पण भक्ती नावाची वस्तू त्यांच्या जवळ आसपास सुद्धा जात नाही. मंगलमूर्ती मोरया, त्यांचा विचार नको. आपला विषय चाललाय दशरथाबद्दल. दशरथ देखील भक्त होते मंगलमूर्तीचे. कसे झाले, काय प्रसंग घडला, त्याची कथा आज बघायची. कदाचित ही कथा देखील तुम्ही कधी कुणी ऐकलेली नाही. या वर्षी मध्ये जास्तीत जास्त या दृष्टीने प्रयत्न आहेत. लक्षात. जसं पूर्वरंग वेगळा आहे, तसा कथेकडे जातोय. दशरथ राजा, बरं दशरथाबद्दल आपल्याला माहिती नाहीये, त्याचं नावच दशरथ आहे. लक्षात. दशरथ नाव त्याला का मिळालंय? एका वेळेला 10 रथांवरती अधिपत्य गाजवण्याचं कौशल्य त्याच्याकडे होतं, म्हणून त्याला दशरथ असं म्हणतात. युद्धामध्ये एका वेळी 10 रथांवरती तो आपला अधिकार गाजवून युद्ध करू शकत होता, म्हणून दशरथ म्हणतात. लक्षात घ्या. कबीरांनी फार छान सांगून ठेवलंय, फक्त कबीरांनी सांगितलेलं समजून घ्यावं लागतं. कबीर असं म्हणाले, राम राम कहते है सब, दशरथ न कहे कोई. याच्या नंतरचं वेगळं कुणाला माहिती असेल तर ते विसरा, ते मला पण माहिती आहे, ते नंतर खाजगीत सांगेल. राम राम कहते हैं सब, दशरथ न कहे कोई.
एक बार दशरथ होके बोले, कोटी पुण्य फल प्राप्त होय, हे कबीराने सांगितलं. आता याच्यात उमेक काय ते बघा. कबीराचं सांगणं पटकन समजत नाही, सोपं नाही कबीर. पहिल्या वेळेस काय सांगितलं, राम राम कहते सब दशरथ न कोहे कोई. खरं तर राम कुणामुळे, दशरथांमुळे आहे. पण दुसऱ्या वेळेस कबीराने तेच सांगितलं, एक बार, इथे दशरथ शब्द नाही वापरला, एक बार दशरथ. 10 इंद्रिय आहेत ना, ती भगवंताच्या चरणी रत होऊन त्याच्या जवळ गेला तर कोटी पुण्य फल प्राप्त होईल. हे समजून घ्यायचं लक्षात. दशरथ होके बोले एकदा तर भगवंत तुमचा होतो. पण तेच कठीण आहे, 10 इंद्रियांवर ताबा मिळवायचा आहे आणि ती त्याच्या चरणी रत करायची. पण आपला आजचा विषय तो नाही. तर दशरथ राजा अयोध्येमध्ये राज्य करत होता, हे सगळ्यांना माहिती आहे. अतिशय पराक्रमी होता, नवे नवे संपूर्ण त्या काळच्या पृथ्वीवर म्हणूया आपण एकमार्गी सत्ता होती. कारण दशरथ पराक्रमी होता. किती पराक्रमी होता की देवदानवांचं युद्ध झाल्यानंतर देवांचा लक्षात आलं की हे असुर आपल्याला भारी आहे, तर दशरथाला मदतीला बोलावली जात होती. इतका पराक्रमी होता. आणि त्या काळात 2 वे चालू होतं, आज नाहीये इतका. पण जितका पराक्रमी होता तितकाच राजा म्हणून देखील प्रजाहित दक्ष होता. किंवा आज आपल्या डोक्यात सगळ्यांचं जे आहे येऊ घातलंय हळूहळू, कदाचित रामकथा करतोय म्हणून ते आले असतो. कारण त्यांना वरदान आहे, जिथे जिथे रामकथा चालू असेल तिथे तुम्ही जायचं. तर आपला विषय दशरथ जसा पराक्रमी होता तसाच प्रजाहित दक्ष होता आणि प्रजेला पूर्ण सुख मिळेल याची काळजी घेत होता. याला एक आज आपल्या प्रत्येकाची इच्छा काय आहे की देशात राम राज्य आलं पाहिजे. येईल कदाचित, पण ते रामराज्याची संकल्पना ज्या प्रत्यक्षात होती, म्हणजे दशरथ राजा राज्य करत होता तेव्हा प्रत्यक्षात तिथलं जे राज्य होतं त्याला एकच शब्द वापरतोय, सुखदैव. एका शब्दात सांगायचं झालं तर राज्य कसं होतं, सुखदैव. पुत्र प्रेमाने राज्य चालले, पुत्र प्रेमाने राज्य चालले, पौर सारे स्वसुखात मग्न झाले. पौर म्हणजे जन, लोक, राज्यातले. त्या काळात त्यांना पौर असं म्हणायचे. पौर सारे स्वसुखात मग्न झाले, मृत्यू बेकारी रोग नाही पाप. मृत्यू बेकारी रोग नाही पाप, शौर्य नाही कापंच अपार. शौर्य नाही कापंच अपार. काही वर्षांतर बहुतेक मला इथे यायला नको, गादीवर उभारणारे लोक काय होतील असा आशीर्वाद आहे. काय सांगितलंय दिंडीत, दशरथाचं राज्य कसं चाललं होतं. पुत्र प्रेमाने राज्य चाललेले. मुलावर जसं आपण प्रेम करतो, आई बाप मुलावर जसं प्रेम करतात, फक्त मुलावरच प्रेम केलं जातं. दिराच्या मुलाला भरवायची जो वेळ आली, दिराच्या मुलाला भरवायची वेळ आली तर भात कालवतो ना, अशी बोट जरा होतात थोडीशी. तसं नाही, पुत्र प्रेमाने आपल्या पुत्राबद्दल जसं वागू ना तसं पुत्र प्रेमाने राज्य चाललेलं. दशरथ सगळ्या प्रजाजनांशी आपल्या मुलांशी जसं वागतो आपण सख्या तसा वागत होता. आणि पुढचं वाक्य, पौर सारे, पौर म्हणजे जन, राज्यातले लोक सुखात मग्न होते. त्यामुळे कोणत्याही प्रकारचं दुःख कुणाजवळही नव्हतं.
लक्षात घ्या. असं राज्य चाललं होतं. आणि पुढच्या वेळी फार महत्वाचे आहे, मृत्यू बेकारी रोग नाही पाप. आता तुम्ही म्हणाल बुवा कोणी मरतच नव्हतं, नाही, याचा अर्थ असा घ्यायचा नाही. मृत्यू याचा अर्थ अपमृत्यू होत नव्हता. ठराविक ज्याचा मृत्यू जेव्हा व्हायचा तेव्हा होत होता, अपमृत्यू होत नव्हता असा अर्थ ते घ्यायचा. मृत्यू नाही बेकारी. राज्यामध्ये कोणीही बेकार नव्हता, त्यामुळे बेकार भत्ता, लाडकी बहीण, लाडका भाऊ, शबरी, श्रावणबाळ कुठच्याही योजनेची गरज नव्हती. कोणी बेकारच नव्हता हो. प्रत्येकाला त्याला पाहिजे तेवढा वेळ याची काळजी घेतली जात होती. मृत्यू बेकारी रोग, या राज्यातली हवा, पाणी आणि एकंदर अन्न याचा दर्जा इतका उत्तम होता, त्यामुळे कुणालाही आधार होत नव्हता. मी कायम तुमच्या गावाचं कौतुक करत असतो. रोज इथे जेवायला यायला मिळालं तर बरं वाटेल, कारण इथल्या पाण्यामुळे तुमच्या इथल्या ज्या रोजच्या अन्नाला चव आहे ना, नंतर बघा मी विचार करतो सगळ्यावर बरं, तुम्ही नंतर तुमच्या गावातल्या घरांचा आणि बाकी तुमच्या गावातली इतकीच घरं असतील त्या गावाचा एकदा विचार करून बघा, मग तुमच्या गावात काय सुख आणि आनंद आहे ते तुम्हाला कळेल. रोग नव्हते तिथे. मृत्यू बेकारी रोग नाही पाप. आणि हे काहीच नव्हतं, त्यामुळे कुणाच्याही मनामध्ये पाप भावना नव्हती. कारण मला पाहिजे तेवढं मला जर पुरेसं आहे तर मला तुझ्याकडे बघायची काय गरज आहे. त्यामुळे कुणाच्या मनात पाप भावना नव्हती. आणि त्यामुळे शौर्य नाही, कोणी चोरी करतच नव्हतं राज्यात. कारण मला हवंय ते जर मागून राजाने गेला तर मला मिळतोय, तर आज 10,000 रुपये हवेत घेऊन जा, मग मी कशाला चोराला जाऊ. आणि पुढचा शब्द चौर नाही कापथ्य, हा शब्द थोडा सांगावा लागेल. कापथ्य म्हणजे काय माहिती का, आपल्या मराठी सांगू का, जेलसी, मत्सर भाव, हेवा कुणाच्याही मनामध्ये नव्हता दुसऱ्याबद्दल. आणि हे सगळं नव्हतं, मग काय होतं, सुख अपार. दशरथाच्या काळामध्ये अयोध्येमध्ये काय होतं, अपार असं सुख होतं. आणि असं सुख देणारा राजा जो होता त्याला काय म्हणता येतं, म्हणती तोची भला. लक्षात. आणि असं सगळं छान चाललं होतं, काहीच वाईट नव्हतं, नुसते प्रजाजन सुखी नव्हते. लक्षात घ्या. तर त्या राज्यातले पशु पक्षी म्हणजे गाई, म्हशी, घोडे, जे काय असेल ते, आणि वृक्ष सुद्धा, वृक्षवेली सुद्धा आनंदात होत्या. मी मगाशी सांगितला तो महत्वाचा मुद्दा, त्यांना सुद्धा आनंद दुःख या भावना आहेत, आम्ही विचार करत नाही. त्या अयोध्येतल्या त्या काळातले वृक्ष आणि पशु पक्षी सुद्धा आनंदात होते. आज आपल्याला पटणार नाही, कारण आपण कलियुगात राहतोय. ही कथा कुठची चालली आहे, याच्या आधी द्वापार येऊन गेलं आणि त्याच्या आधी त्रेता होती. त्रेता काळातली कथा आहे, लक्षात घ्या. म्हणून मी म्हणतो ते मान्य करा फक्त, की पशु पक्षी सुद्धा आनंदात होते, वृक्षवेली सुद्धा आनंदात होत्या. त्याचं वर्णन केलं करणार, किती आनंदात होत्या. त्रिकाळ त्रिकाळी गाई दुभती, त्रिकाळी गाई दुभती, इच्छिले तितके दुग्ध देती, यथा काळी मेघ वर्षती, यथा काळी मेघ वर्षती, उचित समय पाहुनी. त्या काळाचं परफेक्ट वर्णन आहे, लक्षात घ्या. काही किती आनंदात होत्या, 3 वेळा दूध देत होत्या. बुवाला पत्ता विचारायला येऊ नका,
3 वेळा दूध देत होत्या. आणि किती दूध देत होत्या? इच्छिले तितके दुग्ध देते. मालकाला किती हवाय? पाहुणे आले 3 लिटर हवाय, काढ. पण असं का होतं? त्याचं उत्तर आहे का? त्या राज्यातला एकही माणूस एकही दिवस गाईला गोग्रास दिल्याशिवाय जेवण नव्हता. स्वतः राजा हे पाळत होता दशरथ. आधी गाईला गोग्रास द्या, मग माझं दुपारचं पान वाढ. का गाई आनंदात होत्या? 33 कोटी देव गाईच्या मध्ये असतात अशी आमची भावना आहे ना. आज गोग्रास द्यायचा अशी इच्छा निर्माण झाली ना, तर दुपारी फिरावं लागतं गावभर. पण गाईच नाही आमच्या. आम्ही घसरत चाललोय असं फक्त वाक्य आम्ही म्हणतो. आम्ही का घसरत चाललोय माहितीये का? त्याची 2 कारण आहेत. आमची संस्कृती घसरत चालली याची महत्वाची 2 कारणं आज आमच्या प्रत्येकाच्या गोठ्यात असणाऱ्या गायी नाहीशा झाल्या आणि अंगण्यातलं तुळशी वृंदावनाची. या 2 गोष्टी अजूनही ज्याच्या घरात आहेत ना, त्याच्या घरामध्ये आजही संस्कृती नांदेल. लक्षात घ्या. आजचा विषय आपला जो आहे, गायी आनंदात होत्या. त्याला पाहिजे तेव्हा पाहिजे तसं सगळं मिळत होतं. त्यामुळे त्या सुद्धा पाहिजे तेव्हा पाहिजे तितकं दूध देत होत्या. पुढे यथाकाळी मेघ वर्षती. पाहिजे असेल तेव्हा पाऊस पडत होता. आणि उचित समय पाहून दिवा. जेव्हा हवा असेल तेव्हा. नाही यंदा सारखं नाही, चेहरा मेलाच आपला आला आणि कार्तिकी झाली तरी कोसळतो आपला. असं नव्हतं अयोध्येमध्ये. म्हणजे निसर्ग सुद्धा आनंदात होता. मला सांगायचा मुद्दा काय आहे, सगळेच आनंदात होते. कारण राजा स्वतः तसा वागत होता. आणि म्हणून म्हणते तोची मला त्याला म्हणता येतो. आणि असं चाललं, रुटीन सगळं छान चाललं होतं. दरबार रोज भरवला जात होता. प्रत्येकाचं सगळं ऐकून घेतलं जात होतं आणि योग्य प्रकारे न्यायदान होत होतं. कुठेही काहीही चुकीचं घडत नव्हतं. तरी पण एक दिवस असाच दरबार भरला होता आणि वर्दी आणली हो पहारेकरांनी. कडे लांबूनच आले आणि ते येतात म्हणजे काय, स्वर्गातच येतात. हे वाक्य तुमच्यासाठी खूप जुनं आहे. आणि ह्या वाक्याच्या पाठोपाठ तुम्हाला सगळ्यांना 2 गोष्टी ऐकायची सवय आहे. नारायणा किंवा जय जय. पण आपल्याला ते म्हणायचं नाही. नारायण 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 नारायण. नारायण 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 नारायण. नाम तुझे अति पावन, नाम तुझे अति पावन. नारायण 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 नारायण. बाहेरच वेशीवरती कळलं साक्षात देवर्षी नारद महामुनी आले. आणि पहारेकरी धावत सांगायला दशरथाला दरबारामध्ये देवर्षी नारद येत आहेत. देवर्षी नारद येत आहेत म्हटल्यानंतर राजा तडक उठला आणि वेशीवर स्वागताला गेला. कारण ते देवर्षी होते. का देवर्षी त्यांना नाव होतं? या गादीला जी पवित्रता आहे, या गादीला पवित्रता आहे एवढंच. पुढचं खरं वेगळं बोलायचं होतं पण नाही बोलायचं. कारण देव असून ते ऋषी सारखे वागत होते म्हणून त्याला देवर्षी म्हणतात. राजा असून जे ऋषी सारखे वागतात त्याला राजर्षी म्हणतात. आणि महानता अंगी असून जे ऋषी सारखे वागतात त्यांना महर्षी म्हणतात. मग नारदांच्याच मागे देवर्षी का? देव होते. ब्रह्मदेवाचे द्वितीय पुत्र आहेत ते. ज्यांनी या सृष्टीची निर्मिती केली त्याचे द्वितीय पुत्र आहेत म्हणजे देव होते. पण वागणं ऋषी सारखं होतं. आणि म्हणून त्रैलोक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी वंदनीय होते. लक्षात घ्या.
आणि असे नारद आपल्या दरबारात येतात म्हटल्यानंतर दशरथ राजा वेशीवर गेला, स्वागत करून त्याला दरबारामध्ये आणलं आणि त्या काळाच्या राजाच्या दरबारामध्ये राजाच्या उंचीचं दुसरं एक उच्चासन ठेवलेलं असायचं. अशा प्रकारचा महान ऋषी मुनी गुरुजा आला तर त्याला राजा आपल्यापेक्षा खालच्या आसनावर बसवत नव्हता, आपल्या इतक्या उंचीच्या आसनावर बसवला तो त्याचा सन्मान होता. तुम्ही आजही काही महान लोकांचं निरीक्षण केलं, नंतर खाजगीत मी नाव घेऊन सुद्धा सांगेल, लक्षात आपल्यापेक्षा एखाद्या क्षेत्रात फार उच्च असणारा माणूस आला तर तो बसल्याशिवाय ते बसत नाही आणि हे पाळावं. लक्षात तो त्याचा सन्मान आहे, त्याच्या विद्येचा सन्मान आहे. तर राजाने नारद महामुनींना त्याचं स्वागत केलं, दरबारामध्ये आणलं, उच्चासनावर बसवलं, पाद्यपूजा स्वतः राजाने केली. स्वतः राजाने पाद्यपूजा केली, लक्षात घ्या. आणि हात जोडून उभा राहिलाय आणि महामुनीला सांगतोय, आज शुभ दिन किती, आज शुभ दिन किती, आज शुभ दिन किती, तव कृपे चाला, तव कृपे चाला, आज शुभ दिन किती. राजा म्हणतोय, आज तुम्ही आलात, तुमचं दर्शन झालं म्हणजे हा दिवसच शुभ आहे. ही भावना होती देवशींबद्दल. आज आपल्या घरातली परिस्थिती आठवा. आधी आमची दारं सदैव बंद असतात, पण त्यातल्या त्यात कुणी आलात, बाहेर बेल नावाची वस्तू बसवलेली असते आणि ती बेल वाजली की आपला माणूस वैतागून का होईना दरवाजा उघडतो. आणि तुम्हाला खरंच सांगतो, मुद्दाम निरीक्षण करायचं, नंतर दरवाजा उघडणाऱ्या माणसाच्या कपाळावर असलेल्या आठ्या बाहेरच्या माणसाला दिसतात. इथून पुढे मुद्दाम बघा का आठ्या पडतात. कारण आतला माणूस त्या बिचाऱ्या मोबाईल मध्ये इतका रमलेला असतो की नाही, आणि तेवढ्याच कोणीतरी येतो मध्येच. दार उघडताना हल्लीची बरोबरी कसं यावंसं वाटेल त्याला. बदललं पाहिजे परिस्थिती. लक्षात स्वागत येणाऱ्या माणसाचं चांगलंच झालं पाहिजे. नारद महामुनींचं दशरथाने उत्तम स्वागत केलं, पाद्यपूजा केली, त्यांच्याबद्दल हे शब्द सांगितले, आज शुभ दिन किती, तव कृपे झाला, तुम्ही आलात म्हणजे आमचा दिवस शुभ झाला. आणि नंतर दशरथ राजा त्यांच्या बाजूला उपरण्यामध्ये असे हात करून उभा राहिला. आजची आपली पद्धत काय, कुणाला काय काम आहे, आपली पद्धत म्हणते. राजाने तसं नाही केलं, असा उभा राहिला. याचा अर्थ आपल्या येण्याचं प्रयोजन सांगा. त्या काळात संकेताने सगळं कळत होतं. आणि नारद महामुनींनी सांगितलं, होय राजा, ज्या अर्थी मी आलोय त्या अर्थी काहीतरी कारणच आहे, पण कारणाशिवाय मी कुठेही जात नाही. वाक्य पुन्हा एकदा बोलतो, कारणाशिवाय आम्ही कुठेही जात नाही. तुम्ही कीर्तनकार म्हणून ते बोलावता तेव्हाच मी येतो ना, कारण आहे. आज कशाला बोलावलंय मला, हा कीर्तनाला, तेव्हाच जातो फक्त.
नारदांनी तेच सांगितलं, आम्ही कारणाशिवाय जात नाही. मग कारण असल्याशिवाय आम्ही येणारच नाही. ज्यासाठी मी आलोय त्यासाठी काहीतरी कारण आहे हे नक्कीच. पण राजा परत म्हणतोय, ठीक आहे, आधी मी तुमची पूजा करतो. आणि मग सांगतो. राजाने त्याची व्यवस्थित यथासांग पूजा केली. आणि मग नारद म्हणाले, पूजे ते स्वीकारुनी नारद बोले अगाराया. पूजे ते स्वीकारुनी नारद बोले अगाराया. आलो तुझ कळवाया दुस्तर असे ताप अगाराया. कारण म्हणूनच मी आलोय. तुझं राज्य सुखाने चाललंय मला माहिती आहे. तुझ्यासारखा राजा आहे मला माहिती आहे. पण पुढचा काळ तुझा दुस्तर आहे आणि हे सांगायला तुला आलोय. पण मला ते कळतं. दशरथ म्हणतो, पण माझ्यासारखा राजा इतका पराक्रमी की जो देवाला सुद्धा मदतीला जातो म्हटल्यानंतर दुसरा कोणी माझ्यावर हल्ला करेल हे शक्य नाही. किंवा मी कुणाशी वाईट वागेल आणि त्रास देईल कुणाला हे शक्य नाहीये. मग मला वाईट काळ का येईल, कसा काय येईल? नारद म्हणतात, राजा अरे फक्त स्वतःमुळेच काही असं होतं असं नाही. कधी कधी काही गोष्टी अशा असतात की त्या तशाच घडणार असतात. त्याला कोणीही काही करू शकत नाही. त्याला तू जबाबदार नाहीये. पण तुझ्या या अयोध्या नगरीवरती नक्कीच संकट आहे आणि त्याची जाणीव तुला द्यायला पाहिजे. कारण तू चांगला आहेस, तू भला आहेस, म्हणून मी आलोय. तुझी चूक आहे म्हणून नव्हे, पण तुझ्या अयोध्या नगरीवर संकट आहे हे नक्की आहे आणि ते तुला कळवायला मी आलोय. राजा म्हणाला, हो? म्हणाला, हो. म्हणजे काय संकट असेल? कोठे वृष्टी बहुतची, कोठे भूकंप वृक्ष पडतील. कोठे वृष्टी बहुतची, कोठे भूकंप वृक्ष पडतील. कंटे प्रजेत होतील, सज्जन गिरिसंगरी रडतील. या तुझ्या अयोध्येमध्ये काही ठिकाणी पूर येईल, काही ठिकाणी भूकंप होईल, काही ठिकाणी वृक्ष मोठे मोठे उडवून पडतील, त्याच्याखाली अनेक माणसं मारली जातील. प्रजाजनांमध्ये आजी सुखाने राहतायत ना, त्यांच्यात मारामारी होतील, तंटे होतील. आणि या सगळ्यामुळे तुझ्या नगरामध्ये जे सज्जन आहेत ना ते डोंगर दर्यामध्ये जाऊन राहतील आणि तिथे जाऊन रडतील. दशरथ म्हणतो, पण मी काहीच नाही केलं. तिथे म्हणाले, मी तुला आधीच सांगितलं हे तुझ्यामुळे होणार नाहीये, पण तुझ्या अयोध्येवर हे संकट नक्की आहे. ते म्हणाले, का असं संकट आहे माझ्या अयोध्येवर? म्हणाले, रोहिणी नक्षत्र शकट ओलांडून शनी महाराज जाणार आहेत आणि त्यामुळे त्यांच्या त्या मार्गामध्ये त्यांची सावली तुझ्या अयोध्येवर पडणार आहे. आणि लक्षात घ्या, तुम्ही आम्ही देखील कशाला घाबरतो? शनीच्या 7.5 शनीची 7.5 आली की 7.5 वर्ष ती सगळं दाखवूनच जाते. हो, बुवाला त्यातलं काही कळत नाही. पण तरी सुद्धा सध्या कुंभ, मीन आणि मेष राशीबद्दल बोलतोय. शनी सध्या कुठून प्रवास करतायत ते फक्त सांगितलं. आपण पण बघा, शनीची 7.5 आली की लगेच काहीतरी करायला लावतो, काहीतरी करतो आपल्याकडे सुद्धा. कारण शनीची 7.5 तितकीच आहे आणि तो कुणाला सोडत नाही. कारण शनीचं एक वैशिष्ट्य आहे, लक्षात घ्या. शनी म्हणजे 8, न्यायप्रिय आहे तो एकदम, ज्याला देवांचा फौजदार असं म्हणतात. अजिबात न्यायामध्ये इकडे तिकडे नाही, सगळ्यांना समान. तू कुणी अस, मी तुला तरी वडिलांना सोडलं नाही. हो, तर तुम्हा आम्हाला काय? कोण माहिती? शनिदेवांचे वडील सूर्य. शनी हा सूर्यपुत्र आहे. ती कथा नंतर कधी देतो असतो. तर नारदांनी सांगितलं ते शनी देव, शनी महाराज जाणार आहे आणि त्यांची सावली तुझ्या अयोध्येवर पडणार आहे आणि त्यामुळे हे सगळे उत्पात या अयोध्येमध्ये होणार आहे. अशी दशरथ म्हणाला, असं आहे
मग मी काय करू? मी असं करेन, मी पराक्रमी आहे, मी त्यांच्याशी युद्ध करायला जाईल. तशी नारद म्हणतात, हे बघ, तू युद्ध करायला जाशील, बरोबर आहे, पण ते शनी महाराज आहेत. पण मग दशरथ परत म्हणाला, नारद महर्षी, मला तुम्हाला माझी एवढी काळजी आहे, माझ्याचं संकट तुम्ही मला सांगितलं की नाही? हो, पण ज्या अर्थी तुम्ही अपाय सांगितला त्या अर्थी उपाय तुम्हालाच माहिती असेल, तेवढा कृपा करून सांगा, नाहीतर मी निरुपाय होईल. पण परत नारदांनी योग्य भूमिका घेतली, राजा, तुला उपाय सांगायचा माझा अधिकार नाही, आणि जिथे आमचा अधिकार नाही तिथे आम्ही बोलत नाही. इथे उभा राहायचा अधिकार आहे म्हणून मी इथे बोलतोय, लक्षात घ्या. तेव्हा तो उपाय मी तुला सांगणार नाही. मी तुला संकट काय ते सांगितलं, तू काय कर. हा सल्ला तर कुणाकडे मागायचा? तुझ्या गुरूंकडे मागायचा. तुझ्या सुदैवाने तुमच्या कुळामध्ये वसिष्ठ महामुनी आहेत, वसिष्ठांकडे तू हा सल्ला माग, ते तुला मार्ग दाखवते. मी तुला सांगितलं, फक्त माझं काम झालं. आणि विद्वान माणसं काम झाल्यानंतर तिथे थांबत नाही, म्हणून मी कीर्तन झाल्यावर लगेच घरी जातो. मी म्हणालो का मी विद्वान आहे असं? आणि नारद निघून गेले, लक्षात घ्या. आणि खरंच दशरथ राजाला प्रजेची काळजी होती. माझ्या प्रजेवर एवढी संकट येणार आहे तर मी राजा असून काय उपयोग? ताबडतोब दशरथाने रथ जोडलाय, ताबडतोब रथ जोडलाय दशरथाने. आणि दुसऱ्या दिवशी सकाळच पहाटेच्याच वेळेला वसिष्ठ महामुनीकडे गेलाय आणि वसिष्ठ महामुनीकडे जाऊन नमस्कार केलाय. आणि वसिष्ठ महामुनीला सांगतोय, दशरथ बोले गुरु राया, तारी तू मजलानी राया. दशरथ बोले गुरु राया, तारी तू मजलानी राया. दशरथ बोले गुरु राया, तारी तू मजलानी राया. प्रजेवरी येई सखरे, मगनी भूपती काय करे. प्रजेवरी येई विघ्न करे, मगनी भूपती काय करे. जिवंतची कृतसम होय परी, संकट सागरी तू पितरी. जिवंतची कृतसम होय परी, संकट सागरी तू पितरी. वंदितो श्रेष्ठ तुझा पाया, वंदितो श्रेष्ठ तुझा पाया. तारी तू मजलानी राया. दशरथ बोले गुरु राया, तारी तू मजलानी राया. दशरथ बोले गुरु राया, तारी तू मजलानी राया. वसिष्ठ महामुनीला साक्षात शरण गेला की तुम्ही माझे गुरु आहात, सद्गुरु आहात, या संकटातून तुम्हीच मला तारा. आणि खरंच वसिष्ठाने 2 मिनिटं आपलं नेत्र कमल बंद केली आणि सांगितले, होय, नारद महामुनीने सांगितलं ते खरं आहे. अयोध्येवर संकट नक्की आहे आणि शनी महाराज यांच्यामुळे हे संकट येणार आहे. राजा म्हणाला, मग मी काय करू? मी पराक्रमी आहे, मी शनी महाराज माझ्या नगरीत यायच्या आधी बाहेरच त्या अडवीन आणि त्यांच्याशी युद्ध करीन, पराक्रमी आहे मी. वसिष्ठ महामुनी म्हणाले, राजा, माझा तुझ्या पराक्रमावर अविश्वास नाहीये, तू नक्की पराक्रमी आहेस, मला माहिती आहे. पण एक गोष्ट तू विसरतोयस, तू किंचितज्ञ आहेस, तू देवज्ञ नाहीस, तू देव नाहीयेस, लक्षात घे. आणि त्यामुळे भगवंताच्या अधिष्ठानाशिवाय काही करू नकोस. कारण भगवंताच्या अधिष्ठानाशिवाय केलेली ही कोणतीही चळवळ नुसती वळवळ ठरते. तू सर्वश्रेष्ठ देव नाहीस,
तू किंचितज्ञ आहेस, मनुष्यज्ञ आहेस, तेव्हा तुला भगवंताचं अधिष्ठान प्राप्त झाल्याशिवाय तू लढाईला जाऊ नकोस. किती पराक्रमी असलास तरी. पण म्हणाले तुझं भाग्य थोर आहे. म्हणे काय? वसिष्ठ महामुनी सांगितलं, राजा उदयिक आहे संकष्टी व्रत, उदयिक आहे संकष्टी व्रत, राही तू उपोषित, उजोनिया एकदंत, शरण जाई तया. हा एकच मार्ग आहे. कुठच्याही संकटातून बाजूला व्हायचं असेल तर विघ्नहर्ता एकच आहे. आणि तुझं भाग्य उद्या संकष्टी आहे. मग मंगलमूर्तीला अतिशय प्रिय असणारी तिची संकष्टी आहे उद्या चतुर्थी. तेव्हा तू उद्या काय सांगितलं? उदयिक आहे संकष्टी व्रत, राही तू उपोषित. इथे शब्द असा वापरला, राही तू उपोषित. आम्ही पण संकष्टी करतो. पण आम्ही उपास करतो. लक्षात आलं काय? तो मुळात शब्द आहे उपवास. उप म्हणजे जवळ, वास करणे, राहणे. त्या दिवशी पूर्ण वेळ भगवंताच्या जवळ राहायचंय, उपोषित राहायचंय. काय सांगितली? राही तू उपोषित. आम्ही उपवास या शब्दाचा इतका उपहास केला की त्याला उपवास करून टाकला. आणि बाजारात उपवासाचे 350 पदार्थ असं पुस्तक आलं. आणि वरती आम्ही सांगितलं नाही नाही ते हे चालतं उपवासाला, साबुदाणा चालतो, वरी तांदूळ चालतो उपवासाला. मला आणून दाखवा की कुठच्या शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे. एकाने कुठेही जाऊन शोधा आणि जर शास्त्रामध्ये असं लिहिलेलं असेल की उपवासाला हे चालतं तर मला आणून दाखवा. पुढच्या वेळेपासून मी ते सांगेन. पण लिहिलेलं नाहीये. लक्षात ठेवा, कुठच्याही शास्त्रामध्ये उपवासाला हे चालतं असं लिहिलेलं नाहीये. उपोषितच राहायचंय. मग आम्ही ही परवाट कुठून शोधून काढली? शास्त्रानंतर आम्ही आधार घेतो तो पुराणांचा. कळलं की नाही? मग काही जण व नाही कसं, ते अमुक ठिकाणी ते लिहिलेलं आहे, आणून दाखवतो तुम्हाला. एखादा स्वतः भेटतो अभ्यासू आणि तो आणून दाखवतो. हे बघा बोहा इथे लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे? उपवासाला हवीर द्रव्य चालतील. बुवा काही गच्चा नाही हो. काय लिहिलेलं आहे तिथे? उपवासाला हवीर द्रव्य. आधी शक्यतो नाहीच, पण गरज पडलीच, नाहीच राहता आलं तर हवीर द्रव्य. हवीर द्रव्य म्हणजे काय? यज्ञामध्ये अर्पण करायची जी आहे ती. मुळात आम्ही हल्ली म्हणताना असं म्हणतो, अरे ते यज्ञात टाकायच्या वस्तू आहे. आधी ते टाकायच्या वस्तू नाही, ती हवीर द्रव्य आहे. शब्दच आम्ही चुकीचा वापरतो. बघा ना, एखाद्याला आपल्याला बोलवायचं आहे मम करायला, तर आपण शब्द वापरतो. पण खरे शब्द काय सांगतो जाता जाता 2 मिनिटं मोडतील, पण सगळ्यांना कळेल. एखाद्या संन्यासाला जर उद्या आपल्याकडे बोलवायचं आहे तर तेव्हा त्याला उद्या आमच्याकडे जेवायला ये असं नाही सांगायचं. त्याला कसं सांगायचं? उद्या दुपारी आमच्याकडे पुढीला या. तिथे पुढीला या असा शब्द वापरायचा. एखाद्या कीर्तनकार प्रवचन करायला बोलवायची असली, सांगून घेतो, तर उद्या आमच्याकडे महाप्रसादाला या असं बोलवायचं. सज्जनाला बोलवायची असेल तर उद्या आमच्याकडे प्रसादाला या. सामान्य जनतेला बोलवायची असेल तर भोजनाला या. आणि अगदीच आपल्या जवळचा लहानपणापासून एकत्र असलं ते ये उद्या गिळायला. योग्य शब्द योग्य ठिकाणी असा आपला विषय होता. आपला हवीर द्रव्य. हवीर द्रव्य आधी उपोषितच राहायचंय उपासाच्या दिवशी, पण नाहीच शक्य झालं तर ते तेल तूप आपण यज्ञामध्ये जे देतो ना, दूध तेल तूप, ही जी द्रव्य आहेत ना त्यातली किंचित प्राशन करायचे. पाणी म्हणा असं सांगितलंय, हे लक्षात घ्या. विषय सोडून देऊया तो. तर दशरथाला वसिष्ठ महामुनीने असं सांगितलं. आणि इथे सांगणारे वसिष्ठ महामुनी होते आणि करणारा दशरथ होता.
त्यामुळे त्यांनी दुसऱ्या दिवशी काय केलं आणि सांगितलं की सकाळी डोळे उघडल्यापासून पहिल्यांदा ओम गं गणपते ओम गं गणपते नमः हा मंगल मूर्तीचा जो बीज मंत्र आहे ना फार महत्वाचा आहे, लक्षात घ्या, फार महत्वाचा आहे. जर याचा उपयोग तुम्ही तुमच्याकडे केला तर या गादीवरून वाही देतो सगळ्या परिस्थिती बदलतात. दशरथाला सांगितलं सकाळी डोळे उघडल्यापासून ओम गं गणपते नमः हे चालूच ठेवायचं, हे बंद नाही, अखंड पाहिजे आणि उपोषित राहायचं. मंगल मूर्तीची छानशी मूर्ती बनवायची, तिचं पूजन करायचं, तिला आवडतात ते सगळे लाल फूल वगैरे आपण जे म्हणतो ते दुर्वाक्षरी सगळं व्हायचं आणि संध्याकाळच्या वेळेला मग त्याचं विसर्जन करायचं. आणि वसिष्ठ महामुनी होतेच, तर दुसऱ्या दिवशी जसं वसिष्ठ महामुनी सांगितलं तसं दशरथाने केलं. लक्षात घ्या, वसिष्ठ महामुनी स्वतः आचार्य पद त्याने घेतलं, सगळं राजाकडून दिवसभर करून घेतलं. आणि बघा आपल्याकडे सत्याची पूजा वगैरे करतो आपण, त्याची सुद्धा प्रथा काय आहे, पण आपल्या बाबतीत काय होतं माहितीये का, समर्थाने परफेक्ट सांगून ठेवलं यथा सांगते कर्म काही घडेना, घडे कर्म ते पुण्य गाठी पडेना. का आम्ही करताना सत्याची पूजा करायला जाताना दुकानात जातो आणि पूजेच्या दुपारी आणि नारळ मागतो, किंवा तो काय खण म्हणतात तो पूजेला चालेल असा खण द्या की ज्याच्या रुमालापेक्षा तो लहान असेल. यथासांग कर्म ते काही घडे ना, आमच्या बाबतीत होतंय. पण इथे सांगणारे वसिष्ठ महामुनी होते आणि ऐकणारा दशरथ होता, त्यामुळे यथासांग पूजा केली मंगलमूर्तीची, करून टाकली नाहीये. आपल्या घराघरात जायला 3 पुरुष असतात आणि आदल्या दिवशी रात्री जेवताना चर्चा, अरे उद्या मला ते महत्वाचं काम आहे, उद्या मला पूजा करायला जमणार नाही. दुसरा म्हणतो नाही मला त्या अमुकटीकडे जायचंय. पूजा कुणी करायची चर्चा कशाला करताय 3 घरात पुरुष असताना, लक्षात आलं की यांची यथासांग पूजा झाली. आणि पूजेनंतर आपल्या घरचं बघा सप्ताहाच्या तीर्थप्रसाद पहिल्यांदा गुरुजी आपल्याला देतात, ही खरी पद्धत आहे. आधी तीर्थप्रसाद आपल्याला गुरुजी देतात. तसं वसिष्ठ महामुनी दशरथाला ती पूजा झाल्यानंतर संध्याकाळी तीर्थप्रसाद दिलाय आणि गुरुजीने त्याला सांगितलंय तीर्थप्रसाद देऊनी गुरुजी सांगती आता निघराया. तीर्थप्रसाद देऊनी गुरुजी सांगती आता निघराया. समरी विजय श्री कळेल मंगलमूर्ती येईल ताराया. आता काळजी करू नकोस. आणि लक्षात घ्या आपल्याला देखील सगळ्यांना माहिती आहे प्रत्येक वेळेला पहिल्यांदा काय करायचंय, विद्यारंभ विवाहाचे त्याच्यात लिहिलेलं संग्रामे तू युद्धात चाललायस ना, इतकी यथासांग पूजा केलीस, आता मी तुला मंगलमूर्तीचा प्रसाद देतो असं म्हणून मंगलमूर्तीच्या भालप्रदेशावर वाहिलेल्या दुर्वा ज्या होत्या त्या त्यांनी राजाच्या उंजळीत दिल्या, या तुझ्या जवळ ठेव सांगितलं. आणि लक्षात घ्या दुर्वा फार मौल्यवान आहे. मंगलमूर्तीचा तर प्रिय आहेच, ती कसा मागे मला वाटतं आपण इथे केली होती एकदा. पण लक्षात घ्या दुर्वा आरोग्याला देखील महत्वाचे आहे. आयुर्वेदामध्ये दुर्वांचं फार महत्व आहे, वंश सातत्य राखण्यासाठी फार महत्वाचं आहे दुर्वा. अनेक उपयोग आहेत दुर्वांचे, ते मी सांगत बसत नाही. लक्षात घ्या एकच महत्वाची गोष्ट सांगतो, आम्हाला कळत नाही पण कुत्र्या मांजराला कळतं. कुत्र्या मांजराचं पोट दुखायला लागल्यानंतर ते दुर्वा खातात, त्यांना कळतंय काय खायचं ते. इतक्या दुर्वा महत्वाच्या आहेत. तर त्या मंगलमूर्तीच्या भालप्रदेशावर वाहिलेल्या दुर्वा दशरथाला दिल्या आणि दशरथाला पाठवलं. दशरथ राजा युद्धाला गेला गावात अयोध्येच्या विषयीवर, की जिथे शनी महाराज पहिलं पाऊल टाकून अयोध्येमध्ये प्रवेश करतील तिथे दशरथ राजा गेला आणि ठरल्याप्रमाणे खरंच त्याने लांबच बघितलं. नीलांजन समाभाज रविपुत्रं यमाग्रजं नीलांजन समाभाज रविपुत्रं यमाग्रजं छायावातं संभूतं नमामि शनेश्वरं छायावातं संभूतं नमामि शनेश्वरं. निळ्या रंगाचा प्रकाश लक्षात आला दशरथाच्या की होय
ठरल्याप्रमाणे शनी चुकणार नाही कधी, लक्षात घ्या. एक मिनिट कधी होणार नाही. तो यायला लागलेला दिसला आणि शनी महाराज येत आहेत रथात बसून म्हटल्यानंतर दशरथ राजा वेशीच्या बरोबर तिथे त्यांना सामोरा केलाय आणि शनी महाराजांच्या पाया पडतोय. महाराज थांबा, मला तुमची पूजा करते. शनी महाराजांची पूजा स्वीकारली. दशरथ राजा म्हणतो, महाराज एकच मागणी. म्हणाले, काय? आपण आपल्या मार्गाने जाणार असं कळलंय, पण माझी विनंती आहे की आपला मार्ग आपण बदला. तुम्ही या मार्गात गेला तर माझ्या अयोध्येला संकट येणार आहे, ती नकोच. म्हणून आपल्याला विनंती करायला मी आपल्या इथे आलोय. पण शनी महाराज म्हणाले, अरे राजा, शनी म्हणतात मला, मी माझा मार्ग कधीही बदलत नाही, मी माझा मार्ग बदलणार नाही. राजा म्हणाला, असं नका करू. मीही राजा आहे अयोध्येचा आणि प्रजाजनांचं रक्षण करणं हे राजा म्हणून माझं कर्तव्य आहे. तर मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय, तुम्ही म्हणाल ते करेन, तुमचं दास्यत्व पत्करेन, पण या मार्गाने जाऊ नका, माझ्या नगरीत प्रवेश करू नका. शनी म्हणाले, मी ऐकणार नाही. दशरथ राजा म्हणाला, मी तुम्हाला माझ्या नगरीत येऊ देणार नाही. मी पण राजा आहे, माझंही कर्तव्य आहे प्रजाजनांचं रक्षण करणं. शनी महाराज म्हणाले, काय करशील? दशरथ म्हणाला, युद्ध करीन. शनी म्हणाला, अरे वा, म्हणजे येतानाच युद्धाच्या तयारीने आला होता, म्हणजे पाया पडायचं नाटक कशाला? युद्ध करणार आहेस ना, कर ना युद्ध. आणि खरंच दोन्हीकडे रणवाद्य वाजायला लागली आणि दोघांचं युद्ध सुरू झालं. लक्षात घ्या, शनी महाराज आणि दशरथ राजा, आणि दोन्ही पराक्रमी होते. लक्षात घ्या, आधी शस्त्रांनी युद्ध झालं आणि मग अस्त्रांनी युद्ध व्हायला लागलं. एकाने अग्नी अस्त्र सोडलं, शनीने तिकडून अग्नी अस्त्र सोडल्यानंतर याने इकडून वायू अस्त्र सोडलं, जलास्त्र सोडलं, लक्षात घ्या, पर्जन्यास्त्र सोडलं. परत इकडून वायू अस्त्र आलं, म्हणजे वारा. तुम्ही म्हणाल वारा काय करतो? आता आपल्याकडे कोणी म्हणणार नाही, कारण निसर्ग चक्रीवादळ आपण अनुभवलंय. थोडासा वाढला की काय करतो आपल्याला कळलंय. त्यांनी वायू अस्त्र सोडलं, याने इकडून पर्वतास्त्र सोडलं आणि दोघं अस्त्रांनी युद्ध करतायत, एकमेकांना ऐकत नाही ते नक्की झालं. आणि शनीनी आता तिकडून वज्रास्त्र सोडलं आणि दशरथ राजाच्या लक्षात आलं की याची तोड माझ्याकडे नाहीये. आता सगळी नगरी माझी चक्काचूर होऊन जाणार. म्हणजे राजा हतबल झाला. आता काय करू? तेवढ्यात मागून आवाज आला, नारायण नारायण. योग्य वेळेला जातात त्यांना कीर्तनकार असं म्हणतात. दशरथाला बरं वाटलं, आले. म्हणजे मला माहिती होतं म्हणाले. म्हणजे काय? ते वज्रास्त्र सोडताय, त्याला प्रतिकार करता येईल असं माझ्याजवळ काही नाहीये. ते म्हणाले, अरे विसरतोयस तू. नाही कसं? म्हणाले, काय तुला वसिष्ठ महामुनींनी मंगलमूर्तीचा प्रसाद दिलाय? म्हणाले, हो दिलाय. म्हणजे कुठे कन्वर्ट दिलाय? म्हणाले. मग म्हणाले, बाण काढ, तो सिद्ध कर आणि एक दुर्वा काढून त्याच्या पुढच्या अग्रभागावर ठेव आणि सोड. आणि दशरथाने बाण काढला, मंत्रवला तो सगळा, म्हणजे सज्ज केला आणि एक दुर्वा तो काढला आणि अग्रभागावर ठेवला. शनी तिकडून बघतोय, हा काय करतोय. आणि लक्षात घ्या, शत्रूची परफेक्ट माहिती असते. शनीने बघितलं, अरे हा काय करतोय, बाण काढलाय, मंगलमूर्तीच्या भालप्रदेशाचा जो प्रसाद मिळाला त्यातली एक दुर्वा इथे ठेवले. आणि शनीच्या लक्षात, आणि हे करेपर्यंत दशरथाच्या मागे मंगलमूर्तींची प्रभा निर्माण झाली. हे लक्षात घ्या, कारण सांगितलं होतं वसिष्ठ महामुनींनी, गणपती येईल ताराया, मंगलमूर्ती येईल ताराया. शनिवारच्या लक्षात आलं की याच्या मागे मंगलमूर्ती साक्षात आहेत आणि हा जर आता बाण त्यांनी सोडला तर मी सोडा, अख्ख्या सृष्टीचा संहार होईल. कारण हे अस्त्र जे आहे, समोर दुर्वा ठेवलेला जो बाण आहे, तो जर आला तर अख्खी सृष्टी नाहीशी होईल, मी तो सोडाच. तर शनीने सांगितलं, दशरथा हे अस्त्र सोडू नकोस. तशी दशरथ राजा पण म्हणाला, मग तुम्ही सोडताय ते पण तुम्ही सोडू नका. शनी म्हणाला, मान्य, मी घेतलं मागे.
मग आता तू पण मागे घे. तो म्हणाला आधी नाही घेणार, आधी तुम्ही कबूल करा, माझ्या नगरीत पाऊल टाकणार नाही. शनी म्हणाला वेड्यासारखं काहीतरी सांगू नकोस, मी शनी आहे आणि माझ्या मार्गाने जाणं हाच माझा स्वभाव आहे. पण मी बघतोय तुझ्या मागे साक्षात मंगलमूर्ती आहे, तुझ्यावर तुझ्या नगरीवर मंगलमूर्तीची कृपा आहे. तेव्हा मी आता एकच सांगतो तुला लक्षात ठेव, मी जाईन याच मार्गाने, मी माझा मार्ग नाही बदलला. शनी कधीही मार्ग बदलत नाही, लक्षात घ्या. तुला एकच सांगतो, तुमच्या मागे मंगलमूर्तीची कृपा आहे, तसंच तुम्ही सगळ्या प्रजालांनी रोज मंगलमूर्तीचं स्मरण करा, त्याचं प्रथम पूजन करा आणि त्याच्यानंतर माझा जप करा, माझा जय जयकार करा, माझं पूजन करा. त्यामुळे तुम्हाला माझी पीडा होणार नाही. माझ्या साडेसातीमुळे जो काही त्रास होणार आहे अयोध्येला, तो होणार नाही याची ग्वाही मी देतो. तुम्ही रोज मंगलमूर्तीची प्रथम पूजा करा आणि त्याच्यानंतर माझी पूजा करा, माझं नामस्मरण करा, माझं पूजन करा. त्यामुळे माझा त्रास, आपल्यालाही माहिती आहे, आपण देखील 7:30च्या काळात शनी महात्मा वाचतो. शनिवारी सगळे जे काही विधी आहेत ते करतो ना 7:30च्या काळात, का तर शनीची पीडा होऊ नये म्हणून. मग ते तेव्हापासून सुरुवात झालं, लक्षात घ्या. दशरथ राजाने मान्य केलं, शनी त्याच्या मार्गाने गेला. दशरथ राजा अयोध्या नगरीमध्ये आला, सगळ्या प्रजाजनांना आनंद झाला, कारण नगरी उद्ध्वस्त होईल. जिचं नावच अयोध्या होतं, ती नगरीच नाहीशी व्हायची जी स्थिती निर्माण झाली होती, त्याच्यातून दशरथ राजाने मंगलमूर्तीच्या आशीर्वादाने अयोध्या नगरीला वाचवलं. आणि इथे आल्यानंतर नगरीतल्या सगळ्यांनी दशरथ राजाचा जय जयकार करायला सुरुवात केला. तेव्हा दशरथ राजाने सांगितलं, जय जयकार माझा नका करू. ही सगळी जी काही घटना घडली ना, याला सगळं सह्य कुणाचं असेल तर त्या मंगलमूर्तीचं आहे. अघटित महिमा गणेशा, अघटित गणेशा, अघटित महिमा गणेशा. गिरिजानंदना शंभूतनया, गिरिजानंदना शंभूतनया, अनन्य भावे शरणची तुझला, अनन्य भावे शरणची तुझला. अघटित महिमा गणेशा, अघटित महिमा गणेशा, अघटित महिमा. अशा या मंगलमूर्तीचा अघटित असा वर्त महिमा आहे. तुमचं सगळ्यांचं भाग्य आहे की अशा मंगलमूर्तीचं मंदिर तुमच्याकडे आहे आणि त्याचा उत्सव तुम्ही करा. त्यामुळे सगळ्यांनी रोज मंगलमूर्तीला शरण जा, सगळ्या संकटातून सुटका होईल याची ग्वाही देतो. आणि म्हणून तोच खरा भला आहे, लक्षात घ्या. आपला पूर्वंग आहे, म्हणती तोची म्हणा. सगळ्या जगाचं विघ्न जो हरण करतो आणि सगळ्याला सुख देतो, त्यालाच भला म्हणता येईल ना. आणि त्याचं व्यसन तो राखतो, याचं प्रत्यंतर आपल्याला उद्या घ्यायचंय. ज्या ज्या वेळेला सृष्टीवर संकट येईल त्या त्या वेळेला तो अवतार घेतो, व्यसनी राखी जो स्वकुळ आला. अर्थात ते उद्या बघणार आहोत. व्यसनी राखी जो स्वकुळाला, व्यसनी राखी जो स्वकुळाला, व्यसनी राखी जो स्वकुळाला. म्हणती तोची भला भला, म्हणती